तुम्ही पण अशामधले आहात का ज्यांना चेहऱ्यावर काही लावायचं म्हणलं तर भीतीच वाटते? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. मी दीपाली मगदूम तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर मी कधीच पार्लरमध्ये जाऊन फेशियल ब्लीच अजून काय-काय असतं तर ते कधीच केलं नाही. माझी स्किन एवढी सेन्सिटिव्ह आहे ना, जिला साधा फाउंडेशन देखील सूट होत नाही. म्हणून यावर सोल्युशन मी हे एव्हरयूथचे फेशियल पॅक्स आणले. बघूया तर एकदा वापरून. तसं मी हे आधी दियाच्या पप्पावर ट्राय केले, म्हणून आता बिंदास वापरत आहे. मी पहिल्यांदा हे वॉलनटचं स्क्रब वापरते, जेणेकरून ब्लॅक हेड आणि डेड स्किन रिमूव्ह करतं. मग माझे नाकावर आणि व्हाईट हेड्स असतात, सो तिथं लावून घेतले. एक 2 ते 3 मिनिटं असं स्क्रब करायचं. त्यानंतर बहुतेक जणांना लिपच्या खाली पण असतात व्हाईट हेड्स. तिथे सुद्धा लावून घेतलं आणि थोडं रब केलं. 3 मिनिटं झाले की चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा. तर बघा आता चेहरा किती उजळ आणि सॉफ्ट दिसतोय. खरंच हे पॅक्स तर खूप युजफुल वाटले मला तर. थांबा, एवढ्या लवकर कुठे चाललाय? खेल अभी बाकी है मेरे दोस्त. त्यानंतर आपल्याला लावायचं आहे ऑरेंज पील ऑफ मास्क. खरंच याचं स्मेलच एवढं सॅटिस्फॅक्शन देत आहे ना, तर रिझल्ट कसा असेल? आणि एक्साइटमेंटमध्ये सगळं पटापट लावून घेतले आणि हे पूर्णपणे वाळेपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही. तोपर्यंत माझं थोडं काम करून घेते मी. एवढं वारं सुटले ना, माझे कपडे उडून जायचे, तर तेच काढून घेते. आणि कुठेतरी जायचं गडबड असेल ना, तर हे पॅक्स खूप कामी येतं. कुठेही पार्लरला जायची गरजच नाही आणि तेवढ्यात इकडे हे पूर्णपणे वाळले. मग काय जास्त काही करायची गरज नाही. इझिली रिमूव्ह होतं. मग काय आपलं स्किन आणि किती फ्रेश आणि ग्लोईंग दिसते बघा. मला तर हे प्रॉडक्ट खूप आवडलं. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच ब्युटी टिप्ससाठी सबस्क्राईब नक्की करा. बाय.